श्री स्वामी समर्थ कथारंग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। नवरात्र उत्सव सुरू झाला आहे आणि या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवी तत्व खूपच जास्त प्रमाणात असते। त्यामुळे आपण सर्वजण देवीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा करत असतो। तर काही जण त्यांच्या घरातील आर्थिक अडचण, वास्तुदोष किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी वेगवेगळ्या देवीच्या सेवा, व्रत, पाठ, हवन करत असतात, जेणेकरून त्यांच्या घरावरील कुटुंबातील ते संकट दूर व्हावं म्हणून। मी आज तुम्हाला अशी देवीची एक सेवा आहे ज्यामुळे तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या दूर व्हाव्या म्हणून सांगणार आहे। ती सेवा म्हणजे दुर्गा सप्तशती पाठ। हा पाठ आपल्याला नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये करायचा आहे। हा पाठ तुम्ही सकाळपासून ते सायंकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत करू शकता। हा पाठ कोणीही केला तरी चालतो, फक्त ज्या स्त्रियांना पाळीची अडचण आली असेल त्यांनी हा पाठ करू नये। 5 दिवस झाल्यानंतर तुम्ही हा पाठ करू शकता। तर काही जणांना असे वाटते, आम्ही हा पाठ करू शकतो का? आमची कुलदेवी तर महालक्ष्मी अंबाबाई आहे आणि यावर तर सप्तशृंगी देवीचा फोटो आहे। तर असं काही नाही, तुमची कुलदेवी कोणतीही असेल तरीही तुम्ही हा पाठ करू शकता। श्री दुर्गा सप्तशतीचा नवरात्रीमध्ये पाठ केल्यास देवीचे आशीर्वाद मिळतात। ह्या पाठामध्ये देवीच्या अनेक रूपांचे वर्णन केलेले आहे आणि हा पाठ केल्याने आपल्या सर्व मनोकामना, आर्थिक संकटे, भीती, नकारात्मक शक्तींपासून आपले संरक्षण होते। तुम्ही जॉब करत असाल, तुम्हाला जर दुर्गा सप्तशतीचा संपूर्ण पाठ करणे शक्य नसेल तर तुम्ही एक तरी पाठ नक्की करावा। याचा तुम्हाला खूप फायदा होईल। तुमच्या घरी घट बसत नसतील, तुम्ही अखंड दिवा लावत नसाल तरीही तुम्ही हा पाठ करू शकता। तुम्ही तुमच्या देवाऱ्यासमोर बसून हा पाठ करू शकता। तुम्ही हा पाठ देवाऱ्यासमोर करणार असाल तर देवाऱ्यासमोर किंवा आपल्या घटासमोर एक पाट किंवा चौरंग ठेवून त्यावर एखादं स्वच्छ लाल कापड अंथरून त्यावर ग्रंथ ठेवून हा पाठ करू शकता। दुर्गा सप्तशतीचे तुम्ही कितीही पाठ करू शकता, पण दुर्गा सप्तशतीचे जर तुम्ही 14 पाठ केले तर तुम्हाला 9 चंडीचे फळ मिळते। तर दुर्गा सप्तशती पाठाला सुरुवात करण्याआधी तुम्हाला त्या ग्रंथाला हळद, कुंकू लावून फुले वाहून त्याची पूजा करायची आहे। त्यानंतर तुपाचा किंवा तेलाचा एक दिवा लावायचा आहे आणि हात जोडून देवाकडे संकल्प करायचा आहे। ज्यासाठी तुम्ही हा पाठ करताय ती इच्छा तुम्ही देवाला सांगायची आहे। त्यानंतर तुम्ही पाठाला सुरुवात करू शकता। हे पाठ दिवसभरात सकाळपासून संध्याकाळपर्यंत थोडा थोडा वेळ थांबून पूर्ण करू शकता। तसेच तुमचे पाठ जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत तुम्हाला हे पाठ करायचे आहेत। त्यानंतर ह्या पाठाचे काही नियम आहेत। तर पारायण सुरू असताना ग्रंथ हलवू नका। वाचन करताना थोडा हलला तरी चालेल, पण 9 दिवसांमध्ये हा ग्रंथ हलवू नये। तसेच ग्रंथ हातात घेऊन किंवा मांडीवर ठेवून वाचन करू नये। आसनावर ठेवूनच वाचन करावे आणि आपल्याला स्वतःला बसायलाही आसन घ्यावे आणि ज्यांना काही बसायला जमत नसेल त्यांनी खुर्चीवर बसले तरी चालेल। तसेच वाचन सुरू असताना आपल्या घरात शांतता ठेवायची आहे। भांडणे, आरडाओरडा करायचा नाही। तसेच
दुर्गा सप्तशतीचा पाठ पूर्ण झाल्यावर दसऱ्या दिवशी त्याचे उद्यापन करावे. तर आपल्याला 21 पुरणाचे दिवे करून घ्यायचे आहेत आणि त्यात तुपाची फुलवात लावायची आहे. आणि हे दिवे नंतर आपण आपल्या घरातील सदस्यांनी खायचे आहे. आपल्या घरातील सदस्यांव्यतिरिक्त दुसऱ्या कुणालाही ह्या वाती द्यायच्या नाहीत. दिवे लावल्यानंतर देवीची साडी आणि खणा नारळाने संपूर्ण शृंगार देऊन ओटी भरायची आहे. आणि घरी हवन करून तुम्ही ह्या पाठाचे उद्यापन करायचे आहे. हवन हे करायलाच हवे, कारण हवन केल्याने खूप छान फायदे होतात. हवन केल्याने घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि मन प्रसन्न राहते. आणि हवन हे तुम्ही नवमीला किंवा दशमीला करू शकता. स्वतःचे घर असो किंवा भाड्याचे तुम्ही हवन केले तरी चालेल. आणि तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ केला नसेल आणि जर तुम्हाला तुमच्या घरी हवन करायची इच्छा असेल तरीही तुम्ही हवन करू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.